प्रेग्नन्सीमध्ये ओव्हरऑल त्या पिरियडमध्ये आपल्या चेहऱ्यात आणि आपल्या केसांमध्ये नेमका काय बदल होतो? सो तुमचं जेनेटिक मेकअप कसं आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की हॉर्मोनल लेवल्स वाढल्यानंतर एकतर स्किनमध्ये सिबेशियस ग्लँड्सची ॲक्टिव्हिटी वाढते, त्यामुळे चेहऱ्यामध्ये एक ऑइलीनेस वाढतो, घाम यायचे चान्सेस वाढतात कारण थायरॉईड हॉर्मोन वाढत असतं. ज्यांना पिंपल्स यायची टेंडन्सी असते त्यांना पिंपल्स येऊ शकतात. मी जसं म्हटलं तसं मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन वाढल्यामुळे चेहऱ्यावरती वांग असते ती डार्क होऊ शकतात. ऑलरेडी जे तीळ असतात त्याचा कलर थोडा डार्क होऊ शकतो किंवा ब्रेस्टवरती एरिओलावरती डार्कनेस होऊ शकतो. सो केस कधी कधी काही काही लोकांचे खूप छान दाट होतात किंवा काही काही लोकांमध्ये एकदम थिनिंग होतं आणि केस गळायला लागतात प्रेग्नन्सीमध्ये. सो तुमच्या बॉडीवरती त्या हॉर्मोन्सचा कसा परिणाम होणार हे तुमच्या जेनेटिक मेकअपवरती ठरलेलं आहे. सो त्या अकॉर्डिंगली वेगळे वेगळे बदल प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं होऊ दिसू शकतं. शकतात. पण प्रेग्नन्सीमध्ये अशा कोणती गोष्टी आहेत ज्या अवॉइड करून चालणारच नाही आहेत किंवा असे कोणते सिम्पटम्स आहेत की त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये? प्रेग्नन्सीमध्ये एकतर हातापायाला खूप खाज येत असेल, जी मॉइश्चरायझर लावून किंवा साधं अँटी इचिंग करता ज्या गोळ्या असतात अँटी हिस्टमिनिक त्या घेऊन जर जात नसेल तर ते कधी कधी लक्षण असू शकतं इंट्राहेपॅटिक कोलेस्टॅसिस याचं. तर त्यामध्ये तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं इसेन्शियल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पोटावरती किंवा हातापायावरती पाणी भरलेले फोड आले तर ते एक ऑटोइम्युन कंडिशन असते ते असू शकतं. सो त्या केसमध्ये पण लवकर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. कधी कधी सोरायसिस वगैरे आधीपासून असेल तर प्रेग्नन्सीमध्ये ते फ्लेअरअप होऊ शकतं. सो ते पण अंगावरती काढून चालत नाही. ते पण तुम्ही वेळच्या वेळेस दाखवलं तर ते कमी असतं, त्याची ट्रीटमेंट घेतली गेली तर ते लवकर कंट्रोलमध्ये येतं. फीवर प्लस रॅश म्हणजे अंगावरती लाल चट्टे आलेत आणि ताप पण आलाय, अशी कंडिशनमध्ये कधी पण अंगावरती काढू नये कारण त्यामध्ये सपोज चिकन पॉक्स ची शक्यता असू शकते की छोटे छोटे पाणी भरलेले फोड अंगावरती येतात आणि ताप येतो. आणि चिकन पॉक्स जर प्रेग्नन्सीमध्ये झालं ज्याला आपण मराठीत कांजिण्या म्हणतो तर त्याचा गर्भावरती खूप ॲडव्हर्स परिणाम होऊ शकतो की बाळाची ग्रोथ रिटार्ड होऊ शकते किंवा बाळामध्ये काही डेव्हलपमेंटल अबनॉर्मॅलिटीज येऊ शकतात. तर ते आपण जर झालं तर लवकरात लवकर ट्रीट केलं तर त्याचा नक्कीच हे सगळे पुढचे दुष्परिणाम आपण अवॉइड करू शकतो. तर डॉक्टर नेहा, आपल्या प्रेक्षकांसाठी प्रेग्नन्सीमध्ये नेमकं कोणतं एखादं सोपं स्किन केअर रुटीन तुम्ही त्यांना सांगू शकता? सो प्रेग्नन्सीमध्ये लेस इज मोर, की जितकं कमीत कमी तुम्ही वापराल, जर तुमची स्किन ओव्हरऑल जर नॉर्मल असेल की काही पिंपल्स नाही येत आहेत, पिगमेंटेशन नाही आहे किंवा कुठला बाकी एक्झिमा किंवा सोरायसिस असं कुठलेच कंडिशन्स नाही आहेत, तुमची ओव्हरऑल स्किन नॉर्मल असेल तर फक्त मॉइश्चरायझर, स्ट्रेच मार्क्स अवॉइड करण्याकरता आणि सकाळी च्या वेळेला बाहेर जाणार असाल किंवा घरीसुद्धा असाल तरीसुद्धा एक फिजिकल सनस्क्रीन, केमिकल सनस्क्रीन आम्ही म्हणतो अवॉइड करायचं कारण बरेचसे ॲवोबेन्झोन किती SPF त्यामध्ये? 30 to 50 SPF इज इनफ. फिजिकल सनस्क्रीन वापरा तुम्ही. केमिकल सनस्क्रीन आम्ही म्हणतो की युजली अवॉइड करा कारण त्याच्या इंग्रेडियंटची सगळ्याची सेफ्टी माहिती नाही आहे इन प्रेग्नन्सी. सो फिजिकल सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर मोर दॅन इनफ जर तुमची स्किन नॉर्मल असेल तर. जर खूप पेनफुल ॲक्ने आले किंवा बाकी पण कुठल्या स्किनच्या कंडिशन्स असतात ज्या प्रेग्नन्सीमध्ये वर्सन झालं, जसं की एक्झिमा कधी कधी वाढू शकतो, अंगाला खूप खाज येते असं वाटलं तर मग तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन जे प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे असे ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. ओके. आता हे झालं प्रेग्नन्सीबद्दल. तर बऱ्याच महिलांना म्हणजे जर PCOD बद्दल बोलायचं झालं तर एकंदरीत हार्मोनल इम्बॅलन्स झालं हे स्किनवर कसं कळतं किंवा त्याची काय लक्षणं आहेत? सो हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे PCODमध्ये काय होतं ना की PCODमध्ये अँड्रोजन जे युजली फिमेल्समध्ये पण थोड्या प्रमाणात सिक्रेट होतात पण जास्त पुरुषांमध्ये सिक्रेट होणारे हॉर्मोन्स आहेत, त्याचं प्रमाण थोडंसं फिमेल्समध्ये वाढतं. त्यामुळे फेशियल हेअर ग्रो जिथे दाढीच्या इकडे किंवा अप्पर लिप्सवरती की दाट केस येणं, पिंपल्स येणं किंवा फिमेल पॅटर्न बॉल्डनेस की केसाचा थिकनेस कमी होणं, भांग विरळ होणं किंवा टक्कल पडणं, ह्या सगळ्या गोष्टी PCODमध्ये होऊ शकतात. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे कॉम्पोनंट ऑफ इन्सुलिन रेझिस्टन्स असतं. म्हणजे डायबिटीजमध्ये कसं इन्सुलिन करता रेझिस्टन्स येतो बॉडीमध्ये, अगदी त्या प्रमाणात नाही पण थोड्या प्रमाणात PCODमध्ये पण असतं. सो त्याच्यामुळे मानेच्या इकडे काळं, ज्याला आम्ही अकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणतो, की स्किनचा थिकनेस पण वाढतो आणि काळपटपणा पण वाढतो, काकेत मानेवरती छोटे छोटे मस्से येणं, या सगळ्या गोष्टी पण PCODमध्ये दिसायला येतात आणि या इंडिकेटिव्ह ऑफ हॉर्मोनल इम्बॅलन्स. ओके. PCOD बद्दल बोलूच, पण एक डिलेव्हरीबद्दल अजून एक प्रश्न विचारायचा राहून गेला. बरेच वेळा डिलेव्हरीनंतर स्किन आहे ती खूप ड्राय होते, डल होते किंवा त्यातून ग्लो गेल्यासारखं होतं, तर ते नेमकं कशामुळे होतं?
सो डिलिव्हरीनंतर ना हॉर्मोन्स परत सगळे लेवल्स एकदम खाली होतात. त्यामध्ये नॉर्मली प्रेग्नन्सीमध्ये ऑइल प्रोडक्शन वाढलेलं असतं स्किनमध्ये, त्यामुळे स्किन थोडी मॉइश्चराईज राहते किंवा अशी थोडी तेलकट किंवा ज्यांना काही काहींना असं वाटतं की ग्लो आला आहे चेहऱ्याला, ते एकदम कमी होतं. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे नॉट जस्ट हॉर्मोनल, पण पोस्ट डिलिव्हरी स्ट्रेस लेवल्स एकदम वाढतात, झोप मिळत नाही नीट, त्याचा पण कुठेतरी स्किनवरती खूप परिणाम होतो. किंवा खाण्यामध्ये मग प्रोटीन डेफिशियंट असेल, खूप जास्त गोड खाण्यात आलं तर त्या एक्सेस शुगर कॉन्टेंटमुळे पिंपल्स येणे, चेहऱ्यावरती डलनेस येणे, ह्या सगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टींचं एकत्रित मिश्रण म्हणून मग ते चेहऱ्यावरती आणि केसांवरतीचा परिणाम दिसतो.